नमस्कार मंडळी, मी आहे नेहा आणि तुम्ही पाहताय सत्यदर्शन न्यूज. इथे आपण करतो सत्याचा उलगडा. या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सांगोल्यातून. सांगोला मतदारसंघात काल रात्री अचानक घडलेल्या राजकीय भूकंपाने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आणि त्या खळबळीच्या केंद्रस्थानी होते शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील. कारण त्यांच्या कार्यालयावर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी मिळून उशिराच्या वेळी थरारक छापेमारी केली. संपूर्ण परिसर टेन्शनमध्ये बुडाला, लोकांचे श्वास रोखले गेले आणि या कारवाईने आधीच तापलेल्या सांगोला निवडणुकीत भडका उडवला. शहाजी बापूंची भव्य उत्तरसभा संपून कार्यकर्ते घरी पोहोचण्याआधीच आयोगाचे कॅमेरे, अधिकारी, निरीक्षक, क्राईम ब्रँचची टीम आणि पोलीस यांचा मोठा ताफा त्यांच्या कार्यालयासमोर पोहोचला. गडबडीतच दरवाजे बंद करण्यात आले, संपूर्ण परिसर पोलिसांनी जप्त केल्यासारखं नजरेत ठेवला आणि प्रवेशद्वारावर कोणालाही आत बाहेर न करण्याचे आदेश देण्यात आले. कार्यालयात उपस्थित असलेल्या सर्व लोकांना जिथे आहात तिथेच थांबा असं सांगण्यात आलं. त्यांचे मोबाईल तपासण्यात आले, काहींचे फोन बाजूला घेण्यात आले आणि याच क्षणी शहाजी बापूंनाही कार्यालयातच थांबवण्यात आलं. त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही गोंधळ नव्हता. ते शांतपणे परिस्थितीचा अंदाज घेत होते आणि अधिकारी मात्र खोली तपासून पाहत होते की आचारसंहिता उल्लंघनाचं काही साहित्य, रोख रक्कम, प्रचार साहित्य किंवा कोणतेही प्रतिबंधित कागदपत्र आहे का. ही छापेमारी सुरू होताच बाहेर शेकडो कार्यकर्ते जमा झाले. काही जणांनी राजकीय सूड, दडपशाही, भाजपचा दबाव असे आरोप ओरडायला सुरुवात केली, तर काही जण शांतपणे परिस्थिती काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. कारण सांगोला आधीच तुफानी राजकीय संघर्षाच्या रणांगणात उतरला आहे. एकीकडे शेतकरी कामगार पक्ष, दुसरीकडे भाजप, तिसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि चौकटीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारी स्थानिक समीकरणं, असा सर्वांचाच संघर्ष एकाच वेळी धगधगत आहे. शहाजी बापूंनी अलीकडच्या सभांमध्ये ज्या भाषणे केली, ज्या पद्धतीने लोकांच्या समर्थनाची लाट उमटली, ज्या प्रकारे त्यांनी भाजपवर थेट आणि जोरदार टीका केली, त्या सर्व पार्श्वभूमीवर ही छापेमारी झाली असल्याने वातावरणात संशयाची छाया निर्माण झाली आहे. कारण कालच मुख्यमंत्र्यांची सभा सांगोल्यात झाली, त्याच आधी उपमुख्यमंत्र्यांची सभा झाली, त्यातही सत्ताधारी पक्षाने शहाजी बापूंवर टीका केली आणि या दोन्ही सभांनंतर अचानक मध्यरात्री कारवाई होणं लोकांच्या मनात हजारो प्रश्न निर्माण करत आहे. भरारी पथकाने कार्यालयातील प्रत्येक फाईल, प्रत्येक आलमारी, प्रत्येक संगणक, प्रत्येक प्रिंटर, अगदी पाण्याच्या फिल्टरजवळील टेबलपर्यंत तपासलं. सुंदूक, कप्पे, ड्रॉवर, मीटिंग हॉल, बाजूची स्टोअर रूम, जुन्या बिलांचे गठ्ठे, प्रचार साहित्य, पोस्टरच्या ढिगाऱ्यात काय लपलेलं आहे का हे पाहण्यासाठी सर्वांचं रेकॉर्डिंग करण्यात आले. आणि हे सर्व रेकॉर्डिंग आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॉडी कॅमवर आणि हँडहेल्ड कॅमेऱ्यांवर केले. बाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात होती. काही वाहन मालकांना थांबवून विचारपूस केली जात होती. काहींना दूर हटवण्यात आलं. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी वारंवार विनंती करून शांत केले. या दरम्यान सोशल मीडियावर एकच बातमी वेगाने व्हायरल होत होती. शहाजी बापूंच्या कार्यालयावर ईसीची धाड. लोकांनी या धाडीचे व्हिडिओ अपलोड केले. काहींनी लाईव्ह सुरू केले. काहींनी राजकीय विश्लेषणाच्या नावाखाली अर्धवट बातम्या पसरवल्या. तर काही जणांनी याला ईसीचं धैर्य म्हटले. पण विरोधकांनी याला नियोजित, लक्षित आणि रणनीतीनुसार केलेली कारवाई असे संबोधले. अनेकांनी म्हटलं की शहाजी बापूंनी गेल्या काही दिवसांनी केलेल्या सभांनी, उघड केलेल्या आरोपांनी आणि भाजपविरोधी टोकाच्या टीकांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडला आहे आणि प्रत्यक्षात या धाडीमागे राजकीय गणित आहेत. मात्र आयोग बी न्यूट्रल असल्याचा दावा करतो, त्यामुळे त्यांच्या अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा सगळ्यांना लागून आहे. छापेमारी 2 ते 3 तासांपेक्षा जास्त वेळ चालली. अधिकारी आतून कधी शांत, कधी गंभीर, तर कधी कागदपत्रे हातात घेऊन एकमेकांशी चर्चा करत होते. कार्यालयातील काही लोकांना स्वतंत्रपणे बाजूला घेऊन चौकशीही करण्यात आली. त्यांची नावे नोंदवण्यात आली. काहींची ओळखपत्रे तपासण्यात आली. संपूर्ण वातावरणात काहीतरी मोठं मिळालं का? काय सापडलं? कोणत्या तक्रारीवर ही धाड? राजकीय दबाव आहे का? मतदानाच्या थोड्याच दिवस आधी ही कारवाई का? असे शेकडो प्रश्न लोकांच्या तोंडी होते. पण सत्य हेच की ही कारवाई सांगोल्यातील निवडणुकीचं समीकरण पूर्णपणे बदलून गेले आहे. एका बाजूला शहाजी बापूंची लोकप्रियता आणि आव्हान, दुसऱ्या बाजूला भाजपचा दबाव, तिसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाची कारवाई, चौथ्या बाजूला सोशल मीडियातलं तुफानी वातावरण. या सगळ्यांनी सांगोल्यातील लढाई आता राज्याच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय बनवली आहे.
येत्या तासांत आयोगाचं अधिकृत वक्तव्य येईल तेव्हा चित्र स्पष्ट होईल, पण तोपर्यंत राजकीय वादळ निवळणार नाही. अशा प्रत्येक मोठ्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी सत्यदर्शन न्यूजला सर्व प्लॅटफॉर्मवर फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. कारण सांगोला ते मुंबई, दिल्ली ते गल्फ, जगभरातील मराठी लोकांसाठी हे राजकीय थराराचे क्षण निर्णायक आहेत आणि त्याचं एक एक पाऊल सर्वात आधी इथेच मिळणार आहे.